नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयावरील अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, सरळ सेवा भरती, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहेत। प्रश्नासोबत योग्य उत्तर आणि थोडक्यात स्पष्टीकरणही दिले जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या इतिहास प्रश्नसंचाला। प्रश्न क्रमांक 1, अष्टाधाई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक आपल्याला 3 मध्ये उत्तर भेटते, पाणिनी। अष्टाधाई या पुस्तकाचे लेखक पाणिनी आहेत। प्रश्न क्रमांक 2, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक 3, आचार्य कृपलानी। भारत स्वतंत्र झाला तेव्हा आचार्य कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 3, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण होते? राजू मल्होत्रा। पर्याय क्रमांक 2 यांनी हे लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, चुकीची जोडी कोणती? तर ह्याच्यामध्ये जोडी दिली यातली चुकीची जोडी कोणती हे आपल्याला सांगायचं आहे। तर यातलं पर्याय क्रमांक हे चुकीची जोडी आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? हेमाडपंत। तर हा कोणाचा होता? आदिलशहाचा, वाकाटकाचा, यादवांचा, निजामशहाचा। तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। हेमाडपंत हे यादवांचे प्रधानमंत्री होते। त्यांनी हेमाडपंती ही स्थापत्य कला विकसित केली होती। प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलेला आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही? तर कोण नाही? पर्याय क्रमांक 4, रमेश ढसाळ ही दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, पंचशील करारासंदर्भात सही करणारे 2 देश कोणते? तर याच्यामध्ये पर्यायामध्ये आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 4, भारत आणि चीन हे पंचशील करारासंदर्भात सही करणारे 2 देश होते। आणि पंचशील करार 1954 ते 55 साली झाला आणि या करारावर भारत व चीन यांनी सह्या केल्या होत्या। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही? तर कोणती कादंबरी लिहिली नाही? तर पर्याय क्रमांक 4, शारदा ही कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही। वि. स. खांडेकर हे मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज साहित्यिक होते। त्यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे, हे पण आपल्याला माहित पाहिजे। प्रश्न क्रमांक 9, लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक हिलरी क्लिंटन हे आहेत। त्यांनी लिव्हिंग हिस्ट्री, हार्ड चॉईसेस आणि स्ट्रॉंग टुगेदर हे पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत। प्रश्न क्रमांक 10, पुंगचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे? तर कोणत्या राज्याचे आहे? तर पर्याय क्रमांक 4, मणिपूर या राज्याचे आहे। पुंगचोलम हा पारंपरिक नृत्य प्रकार आहे मणिपूरमधला। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11, निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 2, गोल्फ खेळाशी संबंधित आहे। क्वेश्चन क्रमांक 12, श्री उदयशंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरता प्रसिद्ध आहेत? तर कोणत्या नृत्य प्रकाराकरता प्रसिद्ध आहेत? तर पर्याय क्रमांक 4, मणिपुरी। उदयशंकर हे भारतातील एक महत्त्वाचे नृत्य विशारद होते। त्यांनी पारंपरिक नृत्य व पाश्चिमात्य नृत्य यामधून नवीन शैली विकसित केली। प्रश्न क्रमांक 13, इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? तर कोणी केले होते? पर्याय क्रमांक 2, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी हे केलेले होते। तर रॅमसे मॅकडोनाल्ड हे 1929 ते 1935 या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते। प्रश्न क्रमांक 14, स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? तर पर्याय क्रमांक 4, मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री होते। क्वेश्चन क्रमांक 15, दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय क्रमांक 2, वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिलेला आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16, आमच्या गावात आम्ही सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्ध झाले? तर पर्याय क्रमांक 1, मेंढालेखा हे गाव आमच्या गावात आम्ही सरकार या घोषणेमुळे प्रसिद्ध झाले। तर हे गाव कुठे आहे? गडचिरोली जिल्ह्यात असून या गावातील वन जमिनीवरील हक्क व नियंत्रण तसेच त्याचे वितरण गावातच ग्रामसभेमार्फत निर्णय घेतले जातात त्याचे। प्रश्न क्रमांक 19, कोणत्या लढाईत इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये रचला गेला? तर कोणत्या लढाईत रचला गेला? तर प्लासी, पर्याय क्रमांक 4 या लढाईत इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये रचला गेला। तर सन 1957च्या प्लासी येथील लढाईत इंग्रजांनी विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांच्या सत्तेचा पाया येथे रचला गेला। क्वेश्चन क्रमांक 20, दादाभाई नौरोजी यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी संपत्तीचे अपहरण यांनी निसारण अथवा अपहरण हा सिद्धांत मांडला। प्रश्न क्रमांक 21, उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोणत्या गावात झाला? तर पुणे जिल्ह्यातील कोणत्या गावात झाला? तर भिवरी या गावात झालेला आहे उमाजी नाईक यांचा जन्म। हे कुठं आहे? तालुका पुरंदर येथे आपल्याला दिसून येते भिवरी हे गाव। क्वेश्चन क्रमांक 22, सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे? तर कोणाचे जन्मगाव आहे? जिजामाता यांचे हे जन्मगाव आहे सिंदखेड राजा। क्वेश्चन क्रमांक 23, क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली होती? तर कोणत्या जिल्ह्यात केली होती? सातारा या जिल्ह्यामध्ये केली होती। 1942च्या चलेजाव आंदोलनावेळी यांनी सातारा येथे हे प्रति सरकारची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक 24, नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
तर कोणत्या वर्षी करण्यात 1949 या साली करण्यात आली नाटो याची स्थापना. प्रश्न क्रमांक 25 जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली. कोणत्या देशात झाली तर पर्याय क्रमांक 1 जगातील पहिली साम्यवादी क्रांती सन 1917 मध्ये रशिया येथे झाली. प्रश्न क्रमांक 26 कायदेभंग चळवळी दरम्यान 1930 साली यवतमाळ जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बापूजी आने यांनी जंगल सत्याग्रह केला होता. तर पर्याय क्रमांक 1 बेलगव्हाण. तर बेलगव्हाण 10 जुलै 1938 रोजी लोकनायक बापूजी आने यांनी 11 स्वयंसेवकासह पुसद येथील आरक्षित जंगलात गवत कापून कायदेभंग केला होता. तर क्वेश्चन क्रमांक 27 हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेले शेताचे पुरावे मिळाले आहेत. तर कोणत्या येथे पर्याय क्रमांक 2 कालीबंगन. पर्याय क्रमांक 2 कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचे पुरावे मिळालेले आहेत. प्रश्न क्रमांक 29 सन 1918 साली शेतकऱ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली. तर कोणाच्या नेतृत्वाखाली केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना स्थापन केलेली आहे. क्वेश्चन क्रमांक 30 भारताचे माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हियातुल्ला यांचा कार्यकाल कोणता. तर पर्याय क्रमांक 2 1979 ते 1984 यांचा हा कार्यकाल होता. प्रश्न क्रमांक 31 हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी. तर कुठला 17 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 2 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा निजाम राजवटीपासून मुक्त झाला म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 32 1 मे 1960 नंतर अंमलात आलेल्या डॅश डॅश या कायद्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती करण्यात आली. तर कुठल्या कायद्यानुसार करण्यात आली. पर्याय क्रमांक 4 बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 नुसार मुंबई राज्याचे विभाजन होऊन गुजरात व महाराष्ट्र अशी 2 राज्ये झाली. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विभागाशी नाही आदिवासी विकास विभागाशी नाही. तर त्याचे पर्याय दिलेले आहेत. त्यांनी कुठला पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 एकलव्य निवासी शाळा योजना याचा योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही. तर एकलव्य निवासी आश्रमशाळा हा प्रकल्प भारत सरकारचा असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रकल्प त्यांच्यासाठी केलेला हा खास प्रकल्प आहे आणि सर्वाधिक शाळा ओडिसा या राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 35 इसवी सन 1953 मध्ये भारत सरकारने नियुक्त केलेल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर पर्याय क्रमांक 3 काका कालेलकर हे त्याचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 36 सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सियाचीन हिमनदीला भेट दिली. ते पहिले पंतप्रधान होते भेट देणारे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37 डॅश डॅश यांना मराठी नौकाव्याचे जनक मानले जाते. तर कुणाला मानले जाते. बासी मर्डेकर. बासी मर्डेकर यांना मराठी नौकाव्याचे जनक मानले जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38 दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाची संबंधित होती. तर कुठल्या विषयाशी संबंधित होती. तर पर्याय क्रमांक 1 प्रादेशिक असमतोल. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना प्रादेशिक असमतोल या विषयासाठी दांडेकर समिती नेमण्यात आली होती. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 39 रास्त गुप्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक कोणी काढले. तर या नावाचे साप्ताहिक दादाबाई नवरोजी यांनी काढलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 40 डॅश डॅश या व्हाईसरायच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड हार्डिंग्ज या व्हाईसरायच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. प्रश्न क्रमांक 41 डॅश डॅश हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो. तर कोण ओळखला जातो. तर पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट ओवेन हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 42 महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते. तर पर्याय क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 43 कुटुंब नियोजनाची चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या समाजसुधारकांनी सुरू केली. तर कुठल्या समाजसुधारकांनी सुरू केली. पर्याय क्रमांक 4 र धो कर्वे यांनी सुरू केली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कुठल्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटिश सरकार सरळ शेतकऱ्याकडून शेतसारा गोळा करायचे. तर कुठल्या महसूल पद्धतीनुसार. तर रयतवारी महसूल पद्धतीनुसार ते शेतकऱ्याकडून सारा गोळा करायचे. क्वेश्चन क्रमांक 45 खालीलपैकी कुठल्या व्यक्तीने तिन्ही गोलमेज परिषदेत भाग घेतला होता. तर कुठल्या व्यक्तीने. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 46 आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला. तर पर्याय क्रमांक 2 जतीन दास या क्रांतिकारकाचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 47 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला. तर कोणत्या वर्षी केला. 1927 मध्ये त्यांनी 14 तळे सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 48 चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतामध्ये खालीलपैकी निसर्ग कोण होते. तर निसर्ग कोण आहे चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतामध्ये. तर पर्याय क्रमांक 4 पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव या दोन्ही वस्तू हे काय आहे निसर्ग आहे. प्रश्न क्रमांक 49 सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते. पर्याय क्रमांक 1 पैठण.
सातवाहन काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र कुठे होते? तर पैठण येथे होते. तर क्वेश्चन क्रमांक 50, अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर पर्याय क्रमांक 1, 1904 मध्ये अभिनव भारत संस्थेची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयावरील 50 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न आणि सराव टेस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे आली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू नवीन प्रश्नासह. धन्यवाद.